अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह 4 माजी नगरसेवकांनी आज शरद पवारांची भेट घेतल्यामुळं अजित पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा धक्का बसणार का अशी चर्चा सर्वत्र रंगलेली आहे। खरं तर विलास लांडे यांचं राजकारण हे नेहमीच संभ्रमाचं आलेलं आहे, त्यामुळं ते शरद पवारांना भेटले काय, अजित पवारांना भेटले काय, कधीच त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्टपणे जाहीर केलेली नाही आहे। मात्र ज्या 4 माजी नगरसेवकांनी आज शरद पवारांची भेट घेतली त्यातले 3 माजी नगरसेवक प्रशांत शिवतळे, मयूर कलाटे आणि मोरेश्वर भोंडवे आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली जी आज तुम्ही पवार साहेबांची या ठिकाणी भेट घेतली त्यामध्ये पक्षप्रवेश ठरलेला आहे, तुम्ही नेमकी कधी तुतारी वाजवणार? पक्षप्रवेश नाही ठरलेला। तुमच्या बरोबर समोर आलेली बातमी ही 100% चुकीची आहे। आज रोजी प्रवेशाची काही बातमी नाही। पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हा मतदारसंघ, चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार, शरदचंद्र पवार गटाकडे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे राहणार, याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही। त्याच्या बैठका वरच्या पातळीवर चालू आहेत। तो निर्णय झाल्यानंतर आम्ही तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगू त्यानंतर तो निर्णय होईल। म्हणजे महाविकास आघाडीच्या बैठकीत चिंचवड विधानसभा नेमकी कोणत्या पक्षाला सुटते त्यावरती तुमचा निर्णय पुढचा अवलंबून आहे। हा असू शकेल। काय शेवटी आमची मागणी काय आहे की पहिली अजितदादांनी हा मतदारसंघ सोडावा, अन्यथा या मतदारसंघामध्ये खरोखरीच चांगली परिस्थिती आहे। कुणाला आम्ही एक बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम करत असताना सिक्युलर पद्धतीने काम करतोय। सिक्युलर पद्धतीने काम करणाऱ्या परिस्थितीत या मतदारसंघाची बाजू आज भक्कम आहे, त्यामुळे आम्हाला तो पर्याय ठेवलेला आहे आम्ही लोकांनी। आणि असं तर आमचं 15-20 नगरसेवकांचं तसं म्हणणं ठाम आहे, त्यामुळे आम्ही साहेबांनी ज्या गोष्टी विचारल्या त्यांना त्यांची माहिती द्यायचा प्रयत्न केला। त्यामुळे पक्षप्रवेशाची विषय हा आजच्या बैठकीत नव्हता। खरं तर तुम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला, आता तुम्ही म्हणताय की अजून पक्षप्रवेशाच ठरलं नाही, मग पवार साहेब तुमच्याकडून का माहिती घेतील? त्यांचे इथं बरेच नेते आहेत, अजित गव्हाणे भोसरीत आहेत, इकडं तुषार कामटे आहेत, त्यांच्याकडनं घेतील ना, मग तुमच्याकडनं माहिती घेतली हा थोडा विरोधाभास आहे। पवार साहेब, मी तुम्हाला तेच सांगितलं ना, पवार साहेब एक मोठं विद्यापीठ आहे, त्यांना ती म्हणजे त्यांची ती सवय आहे की बाबा कुणी असलं तर त्याच्याकडून ती माहिती घ्यायची। त्यात गैर काय, आम्ही माहिती दिली आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा येते 2-4 दिवसात आमच्या महाविकास आघाडी म्हणून मिटिंग होतील, त्यात काय निर्णय पुढेल तुम्हाला कळवला जाईल, एवढंच साहेबांनी सांगितलं। माहिती घेणं ते त्यांचा स्वभावच आहे ना, तो आज देशातला एकमेव नेता आहे की त्याची एवढी माहिती जगात कुणाला नसेल, एवढा उंचीचा तो नेता आहे। तुम्हाला काय काय त्यांच्याकडून मिळाली आज माहिती? आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा अजून आमची चिंचवडबाबत भूमिका ठरलेली नाहीये, ज्या दिवशी भूमिका ठरेल एवढा पितृ 15 आल्या 2 दिवसात, तर त्यावेळेस आम्ही कळू तुम्हाला काय भूमिका घ्यायची काय नाही घ्यायचं। खरं तर आता एक 4-5 दिवसापूर्वी तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये भूमिका स्पष्ट केली होती की येत्या 4-5 दिवसात जर निर्णय काही झाला नाही चिंचवड विधानसभेचा महायुतीमध्ये, तर तुम्ही एक मोठा निर्णय घेणार। आज तेच पाऊल होतं? नाही, मोठा निर्णय नाही, आता फक्त आम्हाला उद्या पित्तरपाठ संपन तर नक्कीच आम्ही सगळे मिळून आम्ही एक उमेदवार देणार आहे आणि विजय करायची खात्री आमच्या सगळ्यांनी ठरलेलं आहे, कारण मतदारसंघातल्या लोकांना फार गरज आहे आमच्या। बरोबर आहे की गरज आहे, परंतु तो उमेदवार कुठल्या चिन्हावरचा असणार? चिन्ह आता चिन्ह तर आता तुम्हाला तर सांगितलेलंच आहे आम्ही, पर्याय म्हणून आम्ही सांगितलं ना, आम्ही तुतारी मध्ये जाणार, आम्ही पर्याय आम्हाला तो तुतारीचा आहे आम्हाला। चिन्हाबाबत जर बोलत असाल ना, एका आता तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की चिन्ह गोठवलं तर काय करणार? आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह गोठवण्यासाठी गोठवलं न गोठवलं तो पुढचा भाग। आता जी चर्चा सुरू आहे, आता जी तुमची चर्चा सुरू आहे ती कुठल्या चिन्हासाठी आहे? आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, महायुती आणि महाविकास आघाडी एकूण चिन्ह 6 आहेत, बरोबर? एका 3 चिन्ह 6 चिन्हापैकी एक चिन्ह असेल ना, महाविकास आघाडी चिन्ह असू शकतं, ते महाविकास आघाडीचा असू शकतो। मग आता साहेबच आम्हाला स्वतः सांगतात की आमचा अजून निर्णय झालेला नाही चिंचवड बाबत, स्वतः वरिष्ठांचाच निर्णय झालेला नाही, तर आम्ही चिंचवड जर महाविकास आघाडीमध्ये तुतारीला सुटली तर तुम्ही तुतारी फुंकणार? मग सांगितलं ना आम्ही 5 दिवसापूर्वी तेच सांगितलं। 2 शक्यता आहेत त्यातल्या, एक तर अजितदादांनी हा मतदारसंघ जर कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जर ठेवण्यात यशस्वी झाले तर, नाही झाले तर आम्ही सांगितलं आम्हाला पर्याय आहे काय, आम्ही दुसरीकडे जाणार। कुठं? आम्ही हे बघा, त्यांचा निर्णय झालेला नाही, उद्धव साहेब ठाकरेंकडे जायचं की शरद पवार साहेबांकडे जायचं हा त्या महाविकास आघाडीच्या व्हेंचर मधला निर्णय झालेला नाही, आम्ही नाही सांगू शकत त्यातलं, परंतु आमच्याकडे ते दोन्ही पर्याय उपलब्ध आहे।
साहेबांनी सांगितलं त्यांचे काही प्रमुख, आमचे काही प्रमुख हे आज ते उद्या बसणार आहेत आणि त्यावेळेस तो निर्णय होईल. मग तो निर्णय कळवू आणि त्या दिशेने योग्य ते पावले उचलले जातील आणि दिशा ती ठरवली जाईल. तर आज जी काही चर्चा या ठिकाणी झालेली आहे शरद पवारांसोबत, ती मतदारसंघनिहाय या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आणि महाविकास आघाडीत चिंचवड विधानसभा नेमक्या कोणत्या पक्षाला सुटते याची वाट हे माजी नगरसेवक या ठिकाणी पाहतायत. त्यामुळं आगामी काळात या तिघांनी आणि यांच्यासोबत अन्य त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांनी जर तुतारी फुंकली तर आश्चर्य वाटायला नको. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.